वरती जी झाडं आहेत ना ती नारळाचीच आहेत आहे ना, त्याच्यावरून छान पाणी पडलं. दुसरा व्हिडिओ चालू करते. दिसते मला इकडे लाईट आली आता. मगाशी मी हाच रस्ता हे केला ना, अशी राऊंड मारली. तर ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांसाठी तुम्हाला वाटत असतं की तुमच्या मुलांचं काही भविष्य व्हावं, महाराष्ट्रातील तरुणींना रोजगार मिळावे, तर महाराष्ट्रातल्या आया बाया बहिणींनो, तुम्ही की नाही या बाहेरच्या जे असतात यांना खाणं देऊ नका, बनवूनच देऊ नका. मग हे किती दिवस हॉटेलचं खातील आणि किती दिवस ते, मग ते पण बघा ना. तुम्ही त्यांना सगळं पुरवताय, सगळं राहण्याची सोय. तुम्ही सेक्टर 3ला बघा, किती खूप चांगली लोक राहत होते. आता तुम्ही बघाल सगळे PG आले. PG पैसा कमावण्यासाठी तुम्हाला हे लोक तुमच्या घरात घुसलेत. छोट्या छोट्या गोष्टी आली वाटतं लाईट, हे काय छोट्या छोट्या त्याच्यात आली लाईट. तर ते अशी प्रत्येक वेळेला अशी तक्रार गेली की तरच चालू होते. तर प्रत्येक वेळेला तक्रार गेल्यावरच जर लाईट चालू होत असेल तर हा निव्वळ खोडसाळपणा आहे. तर त्याच्यासाठी माहितीचा अधिकार टाकला आहे. मग बघूया आता काय येते, की बाबा असं कुठल्या शहरात आहे की जे असं सारखं असं लाईट घालवल्या जात आहेत. ते चुकीचं आहे ना. आली इकडे काय मगाशी जाताना काहीच नव्हतं, आता जरा लाईटी दिसायला लागल्या. लाईट आली की कळते लगेच. बिल्डिंगमध्ये वरती मजल्यावर प्रत्येकाच्या घरात काय नाही काय जात लाईट चालूच असते. दुकानात चला एक राऊंड तरी मारून आलो त्यानिमित्तानं. मम्मी आली सगळं. त्या दिवशी मी म्हटलं ना लाईटीचं शहर आहे आमचं. तर लाईटीचं शहर आहे म्हणजे काय, तर एक 5-5:30लाच सगळं लाईट्स ऑन होतं. आली प्रत्येक वेळेला असं तुम्हाला तक्रार टाकावी लागते. नाही जर टाकली तर नाही येत. मग 2-3 तास काय 4 तास. तर मी एवढी आवडते त्यांना, माझी तक्रार गेल्यावर चालू करतात, एवढी आवडते. मग आता द्या ना उत्तर, बघूया ना. नजर न लगे जाए. आली हो लाईट आली. चला आता मस्तपैकी चाय वाय पिऊया. ते आता ऐका, इकडे की नाही जेवढे दुकानवाले काय तुम्हाला सांगू, मी 30 वर्ष राहते. 30 वर्षात मी बघते, वर्षभर पण ही दुकानं चालत नाहीत. प्रत्येक बिल्डिंग खाली शॉप असतात आणि प्रत्येक शॉपमध्ये काही ना काही छोटी मोठी अशी दुकानं. तर इथे मेस चालते, खानावळा चालतात, तर चालणारच ना. आमच्या इथे सेक्टर 19-20 तर हे निव्वळ असं एक खाऊ गल्ली म्हणतात. ते याला कारण काय आहे, खाऊ गल्ली तो झाडू मारतोय तिकडे. तर खाऊ गल्ली म्हणण्यासाठी कारण हे की इकडे सगळे ते वेगवेगळ्या कंपन्यांची बाहेरगावची तरुण आहे म्हणूनच म्हणते. आणि मोदी सरकार अजून बायकांना देते पैसे की तुम्ही तुमच्या मुलांची काळजी नका करू, पतिराजांची काळजी नका करू, त्यांना नका खायला घालू, PG लोकांना खायला घाला, त्यांना आपल्या घरात ठेवा, पहिल्या माळ्यावर दुसऱ्या माळ्यावर भाड्यामध्ये, आणि त्या पैशावर तुमचे पती आणि तुमची मुलं कायम तुमच्या हाताखाली पायाखाली राहतील. ठीक आहे, स्त्री आहोत आपण, परंतु यांनी कामं कधी करायची आपल्या पुरुषांनी. तर हे सगळा एक असा महाराष्ट्रात एक असा अजेंडा चालवला जातो आहे असं मला तरी वाटायला लागले. कारण आमच्या 19-20ला पण मी बघते ना, सगळे बाहेरगावचे मुलं आहेत, तरुणी सगळे इथे आता हे बघ असे खायला प्यायला बसतात दिवसभर जॉबला.
इथे माइंड स्पेस आहे, जेमिनी कॅप आणि काय काय मला आता नावं येत नाही. सगळे इथे वेगवेगळ्या प्रकारचे इकडे म्हणजे एक IT हबाचं कंपन्याच आहेत, खूप कंपन्या आहेत. शाळेला आमच्या मुलांना इथं नोकऱ्या नाही, बाहेरच्या तरुणांना आहे ना, आमची लोकं त्यांची खातिरदारी करतात, त्यांना खायला घालतात. सेक्टर 3 झालं, 19-20 गेलं, सगळं चाललं आहे ऐरोली, सगळं ताब्यात. तेच लोक कामाला आहे. आलो बाई आपण बिल्डिंगमध्ये. आपल्याला काय करायचं, आपल्या एका मुलाला नोकरी मिळाली, माझं सगळं दुनियाभराचा माझा बंद, मला काय कोणाशी करायचं. चला आता फायनली घर आलं तर जाऊयात. देखा इकडे परत तुझं नाव विसरले मी, विनोद ना, हाँ नहीं भूल गई. देखा ये जब तक कंप्लेंट ना करूँ लाइट नहीं आती. जैसे मैं उतरी ना वही टाइम कंप्लेंट डाल दिया और जैसे ही अभी आ गई चालू. क्या ऐसे थोड़ी होता है, लाइट ऐसे थोड़ी जाती है, हाँ ऐसे थोड़ी लाइट जाती है. रोज रोज जाती है क्या? एक ही रोज जाता है. फिर वॉचमॅन आहे तो, वॉचमॅन, दोन्ही वॉचमॅन आपले इकडेच राहतात, इथं जेवण पकवतात. ते त्या बिल्डिंगचा आणि ह्या बिल्डिंगचा मध्ये आपले बोलत असतात, गप्पा मारत असतात दोघंजणं. तर चला बाई आलो आपण बिल्डिंगमध्ये. दाखवते. श्रीमती अभी ऊपर जा रही है, चाय पियेंगी. बघू या जग्यानं चाय बी बनवली का, काय करायचं. अरे भगवान. श्रीमती सुनीता सावंत जी चलिए अपने घर पधारिए. चाय हे काय पुसलं पाहिजे, हे जग्यानं राहते तर. काय झालं चालू आहे? हां बोल ना. दूध टाकलं ना, हां दूध टाकलं शाण्यानं, हां फास्ट गॅस काढून इकडे जोरात गाणी वाजवते. हां दूध आता सगळं असं उतू गेलं असतं, मी टायमावरून बंद केलं. हां असं आहे तुमचं चिरंजीवी. होय, चिरंजीव तसे आणि चिरंजीवाची बहीणही तशीच आहे. काय मी गेलं? हां मी काय गेलं? चला आता आलो मी, तिकडे गेली नाही लाईट आला. आता चला ठेवते मी, चहा पिते मस्तपैकी. अरे भगवान, जरा पाणी तरी आण ग्लास भरून. 2 दिवसानं चाललं ना की असं धपधप होतं, म्हणून मी कोरोनात बाहेर पडत नव्हती. ते लहानपणापासून तर नाही का असं श्वासोश्वासचा त्रास आहे मला आधीच श्वास कमी भेटतो, मी आधीच एवढा जरा श्वास घेत असते. चला, जय हिंद, जय भारत.